गुड मॉर्निंग एव्हरीवन. ओएसिस बायोलॉजीच्या नीट सेशन्स मध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला पहिला सेशन. आज तुम्ही सकाळी लवकर उठला असाल, तुम्ही स्टडीसाठी उत्सुक असाल, तर तुम्ही सक्सेसच्या खूप जवळ आहात. असंच कन्सिस्टंट राहा, एक दिवस सक्सेस नक्की तुम्हाला मिळेल. तर आजच्या आपल्या ओएसिस बायोलॉजीच्या फर्स्ट सेशनला आपण स्टार्ट करणार आहोत. युनिट तुम्हाला समोर दिसतच असेल, द लिव्हिंग वर्ल्ड. तर आज आपण डिस्कस करणार आहोत अबाउट द लिव्हिंग वर्ल्ड. लिव्हिंग वर्ल्ड बद्दल माहिती घेण्या अगोदर आपल्याला एक कन्सेप्ट माहिती पाहिजे की आपण कोणत्या अशा कंपोनंट्सला लिव्हिंग म्हणायचं. आपण नेहमी ऐकतो की या पूर्ण नेचरमध्ये दोन प्रकारचे कंपोनंट्स आहेत. एक आहेत लिव्हिंग, एक आहे नॉन लिव्हिंग. मग लिव्हिंग कंपोनंट जे आहेत त्यांना कसं आयडेंटिफाय करायचं, हाऊ टू आयडेंटिफाय. कोणते कंपोनंट्स लिव्हिंग आहेत, कोणते कंपोनंट्स नॉन लिव्हिंग आहेत, हा एक मोठा प्रश्न आहे. सायंटिस्ट यावरती वर्क करत होते ऍट दॅट टाइम पिरियड व्हेन दे आर स्टडिंग अबाउट दिस लिव्हिंग कंपोनंट्स अँड नॉन लिव्हिंग कंपोनंट्स. आपण जेव्हा नेचरला प्रॉपरली ऑब्झर्व करतो आपल्याला काय दिसतं, कोणते तरी कंपोनंट्स आहेत जे मुवमेंट करायला. फक्त मुवमेंट करणाऱ्यांना लिव्हिंग म्हणायचं का? कोणते तरी ऑब्जेक्ट्स आहेत जे मुवमेंट करत नाहीत. फॉर एक्झाम्पल दिस पेन. या पेनला जर मी टेबलवरती ठेवलं, ही पेन कशीच मुवमेंट करणार नाही. मग मी याला नॉन लिव्हिंग म्हणायचं का लिव्हिंग म्हणायचं? मुवमेंट करत नाहीये म्हणजे नॉन लिव्हिंग का? नेमकं ओळखायचं कसं? जर मुवमेंट नुसार मी याला नॉन लिव्हिंग म्हणत असेल तर एक ट्री आहे, खूप मोठं ट्री आहे, माझ्या घराच्या समोरच एक मोठं ट्री आहे, त्या ट्रीला मी काय म्हणायचं? नॉन लिव्हिंग म्हणायचं. पण सायंटिस्टने तर म्हणले की ट्रीज आर लिव्हिंग कंपोनंट्स. मग जेव्हा आपण लिव्हिंग वर्ल्ड या युनिटला स्टडी करतो आपल्या समोर सगळ्यात पहिला जो प्रश्न तयार होतो तो काय होतो की कोणत्या अशा कंपोनंट्सला आपण लिव्हिंग म्हणायचं आणि कोणत्या कंपोनंट्सला नॉन लिव्हिंग कंपोनंट्स म्हणायचं. त्यासाठी काहीतरी क्रायटेरिया असणं खूप गरजेचं आहे. म्हणून सायंटिस्टने लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगला आयडेंटिफाय करण्यासाठी काही कॅरेक्टर्स काढले. कॅरेक्टरिस्टिक्स. यालाच काय म्हणायचं? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. जेव्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला आयडेंटिफाय करायचं आहे, कोणते ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग आहेत, कोणते ऑर्गॅनिझम्स नॉन लिव्हिंग आहेत, आयडेंटिफाय करा. कसं करणार? तर त्यासाठी काही आयसोलेटेड कॅरेक्टरिस्टिक्स सायंटिस्टने आयसोलेट केले. खूप सोपी कन्सेप्ट आहे, खूपच सोपी कन्सेप्ट आहे. त्यामुळं प्रॉपरली जर तुम्ही याला स्टडी कराल आणि फक्त एक्झाम क्रॅक करण्यासाठी काही क्वेश्चन्सला टॅकल करण्यासाठी या कन्सेप्टला समजून घेऊ नका. ऍक्च्युअली एका स्टोरी सारखं बघायला की सायंटिस्टने काय शोध लावला की कोणते कंपोनंट्स लिव्हिंग आहेत आणि कोणते कंपोनंट्स नॉन लिव्हिंग आहेत, हाऊ टू आयडेंटिफाय इट. आपल्यामध्ये क्युरिओसिटी पाहिजे की एखादी नवीन कन्सेप्ट आपल्या समोर आज येत आहे, त्या कन्सेप्टला आपण समजून कसं घ्यायचं, त्या कन्सेप्टला पूर्णपणे जाणून कसं घ्यायचं हे एकदा बघून घ्या. लिव्हिंग नॉन लिव्हिंग. लिव्हिंग नॉन लिव्हिंग कंपोनंट्स आयडेंटिफाय करण्यासाठी काही कॅरेक्टर्स आयसोलेट केलेले आहेत. सुरुवातीला मला असं वाटलं की फक्त मुवमेंट करणारे ऑर्गॅनिझम्स हे लिव्हिंग आहेत. बरोबर आहे, कारण मी माझ्या दृष्टीने बघितलं, मी घराबाहेर गेलो, मला काही मुवमेंट करणारे प्राणी दिसले. काही डॉग दिसला, एक कॅट दिसली, एक बटरफ्लाय दिसली, एक बर्ड दिसला. अशी मुवमेंट करणारे ऑर्गॅनिझम जे मला पाहायला मिळाले, मी त्यांना लिव्हिंग म्हणलं. अरे हे लिव्हिंग आहे, हे मुवमेंट करायला, हे लिव्हिंग आहे, हे मुवमेंट करायला, हे लिव्हिंग आहे, हे मुवमेंट करतं. पण नेचरमध्ये असे पण काही ऑर्गॅनिझम्स आहेत जे स्टेबल बसलेले आहेत, जे एका ठिकाणी स्थिर आहेत, तरी देखील ते लिव्हिंग आहे. लाईक फॉर एक्झाम्पल इफ वी आर टॉकिंग अबाउट अ ह्यूज ट्री. आता या ट्रीला पण आपण लिव्हिंग म्हणतो का? कारण याचे पण काही ना काही
कॅरेक्टरिस्टिक्स आयसोलेट केलेले असतील. त्या कॅरेक्टरिस्टिक्सला स्टडी केलं तर आपल्याला कळेल की प्लांट जरी सबस्ट्रॅटम म्हणजे सॉइलला कनेक्टेड असेल, सॉइल मध्ये पूर्णपणे त्याने स्वतःला स्टेबल ठेवलेला आहे, मग त्या कंडिशन मध्ये त्याला आपण लिव्हिंग म्हणतोय. म्हणजे मुवमेंट हे कॅरेक्टर नाहीये का? तर त्यासाठी हेच कन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला ओव्हरऑल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स स्टडी करावे लागतील, जेणेकरून आपण आयडेंटिफाय करू शकतो की विच ऑर्गॅनिझम्स और विच कंपोनेंट्स प्रेझेंट इन दिस एन्व्हायरमेंट आर लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. ओके, सो फर्स्ट we'll discuss about the living characteristics. जेव्हा आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक स्टडी करतो त्यावेळेस मला सगळ्यात अगोदर जे कॅरेक्टर सापडतं ते असतं सेल्युलर ऑर्गनायझेशन. म्हणजे या पृथ्वीवरती प्रेझेंट असणारे जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत प्रत्येकाला सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे. आपण आपलं उदाहरण घेऊयात की माझी बॉडी किंवा तुमची बॉडी, इतर सर्व अॅनिमल्सची बॉडी कशाने बनलेली आहे? आपण एका युनिट मध्ये स्टडी करतो की सेल द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. माझी बॉडी सेल्सने बनलेली आहे का? हो, माझी बॉडी सेल्सने बनलेली आहे. तुमची बॉडी सेल्सने बनलेली आहे. प्लांट्सची बॉडी सेल्सने बनलेली आहे. जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या पृथ्वीवरती प्रेझेंट आहेत प्रत्येक ऑर्गॅनिझमची बॉडी कशाने बनलेली आहे? मायन्यूट सेल्सने बनलेली आहे. ठीक आहे, आता हे सेल्स सेग्रिगेट झाले आणि त्यांच्यापासून फॉर्म झाले टिश्यूज. ओके, वेगवेगळे टिश्यूज. आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या प्रकारचे टिश्यूज प्रेझेंट आहेत. ठीक आहे, टिश्यूज एकत्रित आले टू फॉर्म अन ऑर्गन. ऑर्गन एकत्रित आले टू फॉर्म अन ऑर्गन सिस्टम. And organ system works together to form an organism. Organ system works together to form an organism. आता एक लांब सूत्र आहे. आता या पूर्ण कन्सेप्टला समजून घेण्यासाठी आपल्याला बेसिक सेल पासून स्टार्ट करावं लागेल की प्रत्येक बॉडी ही सेल्सने बनलेली आहे. जेव्हा मी अॅनिमल्स बद्दल स्टडी करतो की अॅनिमल सगळ्यात अगोदर एका सेल पासून तयार झालेला आहे, त्या सेलला आपण काय म्हणतो? झायगोट. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी एका सेल पासून तयार झालेली आहे, त्या सेलला काय म्हणायचं? झायगोट. सेम झायगोट हे प्लांट्स मध्ये पण असेल आणि अॅनिमल्स मध्ये पण असेल. हा झायगोट डिवाइड होईल आणि त्याच्यापासून भरपूर प्रकारचे टिश्यूज तयार होतील. ओके, टिश्यूज एकत्रित येतील, ऑर्गन्स फॉर्म करतील. ऑर्गन्स एकत्रित येतील, ऑर्गन सिस्टम फॉर्म होईल. आता ऑर्गन सिस्टम मध्ये काय काय येतं? फॉर एक्झाम्पल सर्क्युलेटरी सिस्टम. सर्क्युलेटरी सिस्टम, हार्ट. कसं पंप होतं आपलं हार्ट? हार्ट, पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट. लब डब लब डब लब डब. लब डब म्हणजे काय? हा एक पंपिंग ऍक्शनचा आवाज आहे जो आपला हार्ट जनरेट करतो. जेव्हा डॉक्टर स्टेथोस्कोपने आपल्या हार्टला चेक करत असतो बघा, तेव्हा त्याच्या कानात जो आवाज येतो तो आवाज असतो लब डब लब डब लब डब. ही सर्क्युलेटरी सिस्टम आर्टेरीजने बनली. सॉरी, सगळ्यात मोठी ब्लड वेसल कोणती असेल तर अओर्टा. अओर्टा नंतर आर्टेरीज, आर्टेरीज नंतर आर्टेरियोल्स, आर्टेरियोल्स नंतर कॅपिलरीज, कॅपिलरीज नंतर व्हेन्युल्स, व्हेन्युल्स नंतर व्हेन, त्यानंतर व्हेना कॅवा. असे
वेगवेगळे व्हेसल सिस्टम्स एकत्रित आले आणि एक ऑर्गन सिस्टम तयार झाली. त्या ऑर्गन सिस्टमला आपण काय म्हणतो? सर्क्युलेटरी सिस्टम. ओके. आणखीन कोणती आहे सिस्टम? रेस्पिरेटरी सिस्टम. त्यानंतर कोणती सिस्टम आहे? रेस्पिरेटरी सिस्टम. लंग्स. बरोबर आहे. अगोदर आपले नॉस्ट्रिल्स येतील, नाक आहे ज्याच्यातून आपण श्वास घेतोय. नॉस्ट्रिल्स, नेझल कॅव्हिटी, फॅरिंग्स, लॅरिंग्स. त्यानंतर काय येतं? ट्रॅकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स, अल्व्हिओलाय, लंग्स, डायफ्रॅगम. हे सगळे पार्ट्स कशाचे आहेत? हे सगळे पार्ट्स आहेत रेस्पिरेटरी सिस्टमचे. ठीक आहे. एक्सक्रीटरी सिस्टम. किडनीज. आपण एका किडनीवरती जगू शकतो का? हो, जगू शकतो. मग एक किडनी विकल्यानंतर किती पैसे मिळतात? असे नेहमी तुम्ही व्हिडिओज बघितले असतील की एखादा पर्सन एका किडनीवरती जिवंत राहू शकतो. किडनी काय आहे? तर एक्सक्रीटरी सिस्टमचा एक पार्ट आहे. किडनीमुळे काय होतं? किडनीमुळे आपली बॉडी स्वच्छ राहते. आपली बॉडी ही पूर्णपणे फिल्टर केली जाते. आपल्या बॉडी मधलं जे काही लिक्विड कंटेंट आहे ते फिल्टर आउट करण्याचं काम हे एक्सक्रीटरी सिस्टम करतात. मग त्याचं बेसिक युनिट काय? वर्किंग फंक्शनल युनिट नेफ्रॉन. नेफ्रॉन हे आपण पुढे बघणार आहोत. मी जस्ट तुम्हाला एक इंट्रोडक्शन देतोय. आपल्याला लिव्हिंग वर्ल्ड मध्ये लिव्हिंग कोण आहे हे ओळखायचंय. बरोबर आहे. मग हे सिस्टम्स या पृथ्वीवर प्रेझेंट असणाऱ्या सगळ्या ऑर्गॅनिझम्सला लागू होतो का? नाही. मी काय म्हणलंय? प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये काही ना काही सेल्युलर ऑर्गनायझेशन असेल. आपल्या बॉडी बद्दल आपण डिस्कस करतोय. हेच जर आपण प्लांट्स बद्दल जर स्टडी करायचं म्हणलं तर त्यांची ऑर्गन सिस्टम वेगळी असेल. तुम्ही जर म्हणलात की सर की सर्क्युलेटरी सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम, एक्सक्रीटरी सिस्टम, दीज आर ऑल कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग थिंग. आय एम नॉट सेइंग दॅट. मी काय म्हणतोय तुम्हाला? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये सेल्युलर ऑर्गनायझेशन येतं. आणि सेल्युलर ऑर्गनायझेशन हे काय आहे? तर एक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रत्येक ऑर्गॅनिझम या पृथ्वीवरचा छोट्या छोट्या सेल्सने बनलेला आहे. ते सेल्स एकत्रित येऊन असे टिश्यूज फॉर्म करतात आणि हळूहळू कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स फॉर्म करतात. ते अॅनिमल टू अॅनिमल किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स व्हॅरी करू शकतात. प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये काही ना काही वेगळे स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यामुळं हे कॅरेक्टरिस्टिक्स सगळ्यांना एकसारखेच नाहीयेत. सेल्युलर ऑर्गनायझेशन प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळे आहेत. काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स युनिसेल्युलर आहेत. एकच पेशी असते. लाईफ त्यांची एकाच पेशीमध्ये संपते. लाईक अमिबा. आता तुम्ही जर हे कॅरेक्टर्स किंवा हे जे मी आता एक्सप्लेन केलेले कन्सेप्ट आहेत ते जर अमिबाला लागू केले तर, जसं की सर्क्युलेटरी सिस्टम इज प्रेझेंट इन अमिबा असं नसतं. या अमिबाचं हे जे अमिबा आहे तो युनिसेल्युलर प्रोटिस्ट आहे. आता हा युनिसेल्युलर प्रोटिस्ट त्याचा पूर्ण लाईफ स्पॅन एकाच सिंगल सेल मध्ये स्पेंड करेल. म्हणून त्याचं जे सेल्युलर ऑर्गनायझेशन असेल ते काय असेल? युनिसेल्युलर. तर हे सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे. तर हे जे फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ आहे की प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये काही ना काही सेल्युलर ऑर्गनायझेशन असतं. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझम सेल्स पासून बनलेला असतो. द बेसिक युनिट काय आहे त्यांचा? तर सेल्स. त्यामुळं पहिलं कॅरेक्टर लक्षात ठेवा कधी? सेल्युलर ऑर्गनायझेशन. आता याला नेमकं आपण लिहायचं कसं ते एकदा बघूया. Every living organism is made up of cells. ठीक आहे. ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेली आहे. आता सेकंड कन्सेप्ट येईल रिप्रोडक्शन. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन काय आहे? रिप्रोडक्शन मीन्स फॉर्मेशन ऑफ
न्यू ऑफस्प्रिंग फ्रॉम देअर पॅरेंट्स. प्रोडक्शन ऑफ द न्यू ऑफस्प्रिंग फ्रॉम देअर पॅरेंट्स हे कॅरेक्टर आहे रिप्रोडक्शन. म्हणजे या पृथ्वीवर प्रेझेंट असणारा प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करतो असं सायंटिस्ट लोकांचं म्हणणं आहे. ठीक आहे, बघूयात आपण प्रत्येक ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करतो का. बरं, मी म्हणलं की एक बॅक्टेरिया आहे, असा मस्त लांब टेलवाला एक बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरिया म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर अशीच एखादी इमेज येते, अशा पद्धतीने. अरे सॉरी, बॅक्टेरियामध्ये न्यूक्लियस नसतो, ह्याच्यामध्ये असं जेनेटिक मटेरियल असतं. छान असा आपल्याला बॅक्टेरिया दिसतो. आता हा बॅक्टेरिया जर याला रिप्रोडक्शन करायचं असेल तर काय करतो तो? इट अंडरगोज बायनरी फिशन. तो बायनरी फिशन त्याच्यामध्ये बायनरी फिशन होते आणि त्याच्यापासून 2 सेल्स तयार होतात. बरोबर आहे. मग याने रिप्रोडक्शन केलं. अरे बॅक्टेरिया पण रिप्रोड्यूस करतोय, तो पण एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे असं आपण म्हणू शकतो. प्रत्येक अॅनिमल रिप्रोडक्शन करतो, प्रत्येक प्लांट रिप्रोडक्शन करतो, या पृथ्वीवरचा प्रत्येक ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करतो असंही सर्व सायंटिस्ट म्हणत होते की रिप्रोडक्शनला आपण एक लिव्हिंग कॅरेक्टर आपण म्हणूया. काही सायंटिस्टने याला विरोध केला. काही सायंटिस्टने म्हटलं की इट इज नॉट अन इन्क्लुझिव्ह प्रोसेस किंवा इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर. हे इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर नाही. का? कारण याला काही एक्सेप्शन्स आहेत. जसं की म्यूल. म्यूल काय आहे? म्यूल एक हायब्रिड अॅनिमल आहे. कशापासून तयार होतो? म्यूल तयार होतो हे हॉर्स प्लस डॉंकी या दोघांचा क्रॉस ब्रीड आहे. या दोघांचा काय आहे? क्रॉस ब्रीड आहे. क्रॉस ब्रीड म्हणजे डॉंकी आणि हॉर्स मध्ये रिप्रोडक्शन केल्यानंतर जे ऑफस्प्रिंग तयार होतो तो असतो म्यूल. मग या म्यूल पासून पुढे कोणती जनरेशन तयार होत नाही. कारण हा कसा आहे तर हा पूर्णपणे स्टराईल आहे, म्हणजे हे रिप्रोडक्शन करू शकत नाही. तरी पण ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. सायंटिस्टने तर म्हणलं होतं की रिप्रोडक्शन हे लिव्हिंगचं कॅरेक्टर आहे. जर तो म्यूल लिव्हिंग असेल तर त्यानं पण रिप्रोडक्शन केलं पाहिजे, पण हा करत नाहीये. मग हा काय झाला? एक्सेप्शन झाला. आणखीन एक उदाहरण आहे वर्कर बी. वर्कर बी पण एक असा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे जो की कसा असतो? स्टराईल. बरोबर आहे. जे रिप्रोडक्शन करत नाही, जे नवीन ऑफस्प्रिंग तयार करत नाही. तर आपल्या सायंटिस्टने म्हणले होते की रिप्रोडक्शन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. पण ह्याला पण एक एक्सेप्शन मिळालं की वर्कर बी दे कांट रिप्रोड्यूस. त्यामुळं याला एक्सेप्शन असल्यामुळे हे एक इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर नाही. ठीक आहे. हे झालं आपलं दुसरं उदाहरण. दुसरा कॅरेक्टर रिप्रोडक्शन. पहिलं कॅरेक्टर काय होतं? सेल्युलर ऑर्गनायझेशन. दुसरं कॅरेक्टर रिप्रोडक्शन. ठीक आहे. थर्ड कॅरेक्टर बघूयात आपण. होमिओस्टॅसिस. प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या नेचरमध्ये प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये एक ॲबिलिटी असते की ते त्यांच्या बॉडी मधलं एन्व्हायरमेंट मेंटेन करू शकतात, स्टेबल करू शकतात. याला म्हणतात होमिओस्टॅसिस. टू मेंटेन इंटरनल एन्व्हायरमेंट स्टेबल. बॉडीचं इंटरनल एन्व्हायरमेंट स्टेबल ठेवणे. जसं की मला खूप गरमी होत आहे पण मला घाम येतोय, म्हणजे काय? माझी बॉडी जे काही टेम्परेचर बाहेर वाढलेलं आहे त्याला रिस्पॉन्ड करत आहे. काय करायली माझी बॉडी? माझी बॉडी डिहायड्रेट होईल, म्हणजे माझ्या बॉडी मधलं इंटरनल एन्व्हायरमेंट हे स्टेबलाइज होईल. यालाच म्हणतात होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस म्हणजे काय?
that body has the ability, every living organism has the ability to maintain their internal environment stable. याला म्हणतात होमिओस्टॅसिस. मग होमिओस्टॅसिस पण एक काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. चौथं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सायंटिस्ट म्हणत होते की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम अंडरगोज ग्रोथ. आपण लहान होतो, लहानाचे असे असे मोठे होत होत मोठे झालो. बघा मी एवढा मोठा झालोय. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ग्रोथ दिसते असं सायंटिस्टचं म्हणणं होतं. चांगली गोष्ट आहे. ग्रोथ आहे, डेव्हलपमेंट आहे, हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टर आपण म्हणू शकतो. कारण आपण प्रत्येक ऑर्गॅनिझमला, डॉग असेल, कॅट असेल, टायगर असेल, कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम घ्या, त्या ऑर्गॅनिझम मध्ये आपण ग्रोथ बघतो. अगोदर त्याची बर्थ होते, बर्थ झाल्यानंतर हळूहळू त्याची बॉडी साईज वाढते. बरोबर आहे ना. ग्रोथला डिफाईन करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे की ग्रोथ इज डिफाइंड बाय इनक्रीज इन मास अँड इनक्रीज इन नंबर. ग्रोथला डिफाईन करताना हे दोन ट्विनिंग कॅरेक्टर्स दिले. ट्विन कॅरेक्टर्स म्हणू शकतो आपण याला, की कोणत्याही ऑर्गॅनिझम मध्ये जर मास मध्ये इन्क्रीज होत असेल तर त्याला पण आपण ग्रोथ म्हणू शकतो, किंवा कोणत्याही ऑर्गॅनिझम मध्ये जर नंबर्स मध्ये इन्क्रीज होत असेल तर त्याला पण आपण ग्रोथ म्हणून डिफाईन करू शकतो. तर प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये ग्रोथ दिसते असं त्यांचं म्हणणं होतं. पण काही सायंटिस्टनी याला पण एक्सेप्शन दिले. त्यांचं म्हणणं असं होतं की या नेचरमध्ये असे काही नॉन लिव्हिंग कंपोनंट्स आहेत ज्यांच्यामध्ये ग्रोथ दिसते. मग तुम्ही ग्रोथला लिव्हिंग कॅरेक्टर कसं म्हणू शकता? फॉर एक्झाम्पल, एक माउंटेन होता. हा असा आपला एक माउंटेन होता. आता या माउंटेन वरती सॉइल ऍग्रिगेट होत गेली, आणखीन ऍग्रिगेट होत गेली, आणि याच्यामध्ये काय व्हायला, मास मध्ये इन्क्रीज व्हायला. आणि आपल्या सायंटिस्टने तर काय सांगितलंय, ग्रोथ म्हणजे काय, इन्क्रीज इन मास अँड इन्क्रीज इन नंबर. मग जर माउंटेन मध्ये इन्क्रीज इन मास होत असेल तर त्याची ग्रोथ होत आहे. मग नॉन लिव्हिंग मध्ये पण ग्रोथ दिसायली. तुम्ही याला डायरेक्टली लिव्हिंग कॅरेक्टर कसं म्हणू शकता? त्यामुळे त्यांनी काही एक्सेप्शन्स दिले. त्यामुळे हे पण एक प्रकारचे एक इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर म्हणून गृहीत धरण्यात आलं. अशी काही लिव्हिंग कॅरेक्टरिस्टिक्स आपण डिस्कस करत आहोत, ज्याने करून आपण आयडेंटिफाय करू शकतो की एखाद्या ऑर्गॅनिझमला लिव्हिंग म्हणायचं की नॉन लिव्हिंग म्हणायचं. जे हे कॅरेक्टरिस्टिक्स फॉलो करतील ते लिव्हिंग कॅरेक्टर्स, ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॉलम मध्ये आपण त्यांना अरेंज करू शकतो. आणि जे कंपोनंट्स या रूल्सला फॉलो नाही करणार, या कॅरेक्टर्सला फॉलो नाही करणार, म्हणजे त्यांच्यामध्ये हे कॅरेक्टर्स जर दिसत नसतील तर ते कोणत्या कॉलम मध्ये ऍड होणार? नॉन लिव्हिंगच्या कॅरेक्टर्स मध्ये ऍड होणार. ओके, सो आजसाठी हे कॅरेक्टर्स तुम्ही रिवाइज करा, थोडस क्वेश्चन सॉल्व्ह होतात का बघा, आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू आजसाठी तुम्ही हे कॅरेक्टर्स रिवाइज करा. काही टेक्निकल इश्यूजमुळे आपण डायरेक्ट लाईव्ह येऊ शकत नाही आहोत. काही टेक्निकल इश्यूजमुळे आपण डायरेक्ट लाईव्ह येऊ शकत नाही आहोत. मीही थोडंसं ट्रॅव्हलिंग मध्ये असल्यामुळे मला लाईव्ह लेक्चर्स घेता येत नाहीयेत. बट वी विल सून, पण आपण लवकरच लाईव्ह येण्याचा प्रयत्न करूया. रिव्हिजन करा, क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आताच आपली सुरुवात झालेली आहे. तुम्ही पुढचे पॉइंट्स वाचून घ्या. आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.